रामराम मंडळींनो, विषय असा मी आज दिले होते माझ्या आंब्याच्या बागेत म्हणजे आमच्या कलमात. तर पाठीमागे बघा सगळी कलमं आहेत, मोठी आहेत झाडा, त्याच्यामुळे तुमका माझ्या हाईट एवढी तर नाही, त्याच्यापेक्षा मोठी आहे त्याच्यामुळे दिसत नाहीत पूर्ण. तर याचं कारण हा की बागे बेनूचं काम चालू आहे. कारण सीझन येता आता कलमा मोवारतील तर पहिले बागे बेनूक लागतात, नाहीतर सगळ्या कीटकांचा प्रादुर्भाव होता झाडांच्या वरती. कारण सगळ्या गवतावर कीटक वगैरे येत असतात, बुरशी पण येतात, त्याच्यामुळे मग कलमांची वाट लागतात आणि खता वगैरे घालून सगळा स्प्रेंगच्या वेळी बागे साफ लागतात. तर मंडळीनो, कलंबा कशा बेनूची माहिती आहेत काय, तर या गवतावरती जास्त करून कीटक येतात आणि त्या कीटकांचा प्रादुर्भाव आपल्या कलमांका होत असतात. त्याच्यामुळे खूप सारे डिसीज आणि पेस्टचा अटॅक तो आपल्या कलंबाच्या झाडावर होता आणि आपला खूप सारा नुकसान होता. जास्त करून लीफ होप जसं की तुडतुडो, थ्रिप्स, मिलीबग, फ्रूट फ्लाईज हे सगळे कीटक वर्गीय कीटक झाडांवरती येतात कलंबाच्या. त्याच्यामुळे आम्ही गवत कापून टाकतो. तर आज सकाळी सकाळी बागेत येलंय कारण हे कदम काका पाटी गवत कापतात त्यांची मशीन घेऊन. तर ते माझे ब्लॉग कायम बघित असतात, माका भेटलेच असतात. त्या दिवशी मी जाताना दुकानावर तर माका म्हणू लागले, बाय आमचं ब्लॉग काढू कधी येतोस. तर म्हटलं ठीक आहे येतोय मी, आमच्याकडे जेव्हा येशाल तेव्हा आमच्याकडे जेव्हा गवत कापू घेशाल तेव्हा. तर सकाळी सकाळी उठून इल्लाय पप्पाने फोन केला आणि बाय वरती इल्लेत तू ये त्यांचा व्हिडिओ काढू का. तर मी तुमका दाखवते ते कसे गवत कापतात मशीनच्या साह्याने आणि आमची बाग कशी क्लीन करतात. त्यावर आमची बाग आणि तिकडे दिसतं बघा खाडी विजयदुर्गची, थोडंसं बाग दिसता खाडी आहे विजयदुर्गची खाडी आहे. तर असं निसर्गरम्य गावात मी राहतोय बघ तिला आंबा. मंडळीनो, तुम्ही काय पण म्हणावं, पण ह्या गवत कापणं ना ती पण एवढी भारी भक्कम जड वजनाची मशीन घेऊन आणि एवढी धारदार ब्लेड असताना खाऊचं काम नाही या, ऐऱ्या गेऱ्याचं तर काम नाही. तर हे लई काळजी घेऊ लागतं. हे झाडा पण बघा मध्ये मध्ये अडथळे किती आहेत, मोठी मोठी झाडं अशी तोडूक लागतात, त्याच्यात ब्लेड अडकला तर तुटू शकता किंवा अंगार पण येऊ शकता, आपल्या हातात किंवा पायात इजा होऊ शकता, डोळ्यांवरती त्याचे तुकडे उडण्याचे चान्सेस जास्त असतात. जर ह्या काम करताना त्यांकाच माहिती असतात की काय चॅलेंज असतात आणि काय त्यांना भोगूक लागतात हा काम करताना किंवा किती कष्ट लागतात. ह्या मंडळींसाठी माझ्याकडनं तरी हॅट्स ऑफ बाबा, कारण त्यांचं मरण त्यांकाच माहिती, ऐरागेराचं काम नाही कसा काम करूचा आहे त्यांकाच माहिती असता. तर मंडळीनं हे माझे पप्पा त्यांना मार्गदर्शन करत होते की खयचा गवत कापूचा आणि झाडा वगैरे तोडू का मदत करत होते, कारण अडथळे पण येत होते. तर मंडळीनं गवत कशा कापूचा तर मी सुरुवातीत तुमका सांगितलंय की काही कीटक असतात जे आपल्या पिकावरती हमलो करतात, ते लपून राहतात या गवतात आणि फवारणी केल्यावर परत तिकडे लपणार, त्याच्यामुळे तुमच्या फवारणीचा खर्च सगळं वाया जाता. आता होऊ नये आणि ही कल्चरल मेथड मॅनेज करूची कीटकांका आपल्या शेतात न औषधं वापरतात, त्याच्यामुळे पहिली गवत कापला जातो. तर मंडळी एक विषय म्हणतो पुण्यात आणि त्याच्यामुळे माझी मालवणी तर हाच मातृभाषा, त्याचबरोबर मी मराठी पण बोलते आणि जास्त करून इंग्लिश बोलूक लागतं माझ्या जॉबमध्ये. तर त्याच्यामुळे काही वेळेस माझा कॉकटेल होता भाषेचा. तर मंडळीनं थोडं समजून घ्यावं आणि त्याच्यात माझं ॲग्रिकल्चर झाल्यामुळे ॲग्रिकल्चरचे जे वर्ड आहेत ते माझे इंग्लिशमध्ये येतात, कारण त्या शिक्षणच इंग्लिशमध्ये झाला. तर मंडळीनं राग नको मानू, जर काही समजलं असेल तर मला सांगा, तर मी सांगेन तुमका परत एक्सप्लेन करून. तर प्लीज मला सपोर्ट करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.